नमस्कार. आज आपण राजेवाडी ग्रामपंचायतमध्ये आलेला आहात. राजेवाडी ग्रामपंचायतची आज या ठिकाणी ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामसभा घेण्यामागचं कारण असं होतं की राजेवाडी येथील गावच्या हद्दीमध्ये तक्रारवाडी येथे असणारं गायरान क्षेत्र 20 एकर क्षेत्र आहे आणि या 20 एकर क्षेत्रामध्ये शासनाने बळजबरीने म्हणजे जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असेल यांच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तामध्ये ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता सोलर प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवण्यात येतो. याचा आम्ही विरोध करण्यासाठी आज ही ग्रामसभा बोलवली होती. त्या ग्रामसभेमध्ये असं ठरलेलं आहे की आमच्या त्या ठिकाणी सद्यस्थितीला शाळा आहे, अंगणवाडी आहे. अंगणवाडीसाठी त्या ठिकाणी शाळेसाठी जे ग्राउंड आहे त्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी आम्ही क्रीडांगणही केलेलं आहे. गावच्या मुलांसाठी क्रिकेटचं असेल, स्मशानभूमी आहे, वेगवेगळ्या प्रकारची झाडं त्या ठिकाणी लावली आहेत आणि भविष्यामध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुरंदर विमानतळाचा त्या ठिकाणी चाललेला असताना आमचं विमानतळाला विरोध नाही. मात्र जर विमानतळ होत असेल तर आमचं राजेवाडी शहर हे राजेवाडी शहर होणार असल्याने त्या ठिकाणी आम्हाला जे पायाभूत सुविधा आहेत म्हणजे क्रीडांगण असेल, बगीचा असेल, दफनभूमी असेल, स्मशानभूमी असेल, शासकीय कार्यालय असतील, बगीचा असेल, दवाखाने असतील, यासारखे अनेक मोठमोठे प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवावे लागतील. यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारची जागा उपलब्ध राहणार नाही. याचं कारण असं की आता हा सोलर प्रोजेक्ट जर आपण उभा करणार असेल तर हे 25-30 वर्षासाठी हा सोलर प्रोजेक्ट त्या ठिकाणी अस्तित्वात राहणार आहे. भविष्यामध्ये राजेवाडीचे 25-30 वर्षामध्ये प्रचंड शहर झालेलं असणार आहे आणि मग त्यावेळेस आम्हाला जागा कुठून उपलब्ध होणार. मग आत्ताच आमचा या प्रकल्पाला विरोध असण्याचं कारण हेच आहे की आम्हाला भविष्यामध्ये कुठली जागा राहणार नाही, खाजगी जागा कुठं मिळणार नाही. मग हे प्रोजेक्ट आमच्या गावच्या हिताचा नसेल तर आम्हाला त्याचा काय फायदा नाही. आणि जर करायचाच असेल तर आम्हाला तुम्ही सांगितलं का नाही, सरपंचांनी ग्रामपंचायतनी वेळोवेळी तुम्हाला त्या ठिकाणी ठराव दिलेले आहेत. तहसीलदारांना दिले, कलेक्टरांना दिले, विद्यमान आमदार बापूंना दिले, बापूंनी प्रयत्न केले. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी डायरेक्ट पत्र काढून हा सोलर प्रोजेक्टसाठी पोलीस बंदोबस्त असं काहीतरी सांगितलं. त्याचंही आम्हाला कुठं लिखी नाही, ग्रामपंचायतला कळवलं नाही. मग हा सोलर प्रोजेक्ट कोणासाठी, कशासाठी हा गाठ घातला आहे. तहसीलदारांना आम्ही फोन केले, भेटण्याचा प्रयत्न केला, तहसीलदार फोन उचलत नाहीत. त्यांचा लँडलाईन केला तर लँडलाईनवरती वेगळ्याच ठिकाणी लँडलाईन लागतो आहे. हा प्रोजेक्ट कोणासाठी, विमानतळ बी लादण्याचा त्या ठिकाणी ग्रामस्थ आरोप करतात की विमानतळ लादण्याचा प्रयत्न करत आहे. असे कोणते कोणते प्रोजेक्ट राबवणार आहात तहसीलदार साहेब, चर्चा करा आमच्याशी. आमचे काय मागणे आहेत ते बघा आणि नंतर हा प्रोजेक्ट राबवा. तोपर्यंत आमचा त्या ठिकाणी विरोध असणार आहे. धन्यवाद. नमस्कार. मी दत्तात्रय सोपान जगताप, सरपंच राजेवाडी. आज आपण इथं जमलेलो आहे की आम्ही ग्रामसभा घेतलेली आहे आजच्याला. त्या ग्रामसभेमध्ये ग्रामसभा विशेष ह्याच्यासाठी घेतलेली आहे आम्ही, जो मुख्यमंत्र्यांचा सौर कृषी वाहिनी योजना जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला तो आमच्यावर लादण्यात आलेला आहे, त्याला विरोध करण्यासाठी आम्ही ग्रामसभा घेतलेली आहे. आणि त्याला विरोध करण्याचे कारण असे की 2023ला त्यांनी एक आम्हाला पत्र दिलं होतं की त्या पत्रात त्यांनी उल्लेख केला होता की तुमच्या इकडं हा प्रकल्प करायचा आहे म्हणून त्यांनी ती पत्र दिलं होतं. तर त्याला आम्ही 2023ला हा आमच्याकडे ठराव आहे की त्यांनी ग्रामसभेचा ठराव आहे की त्यात आम्ही विरोध केला होता की तेव्हा आम्हाला नको आहे म्हणून. आणि का नको आहे तर त्याच्यासाठी पहिली प्रथम तिथं आमची एक शाळा आहे 1ली ते 4थीपर्यंत जिल्हा परिषदेची. त्याच्यानंतर अंगणवाडी आहे, त्यानंतर तिथं आमची स्मशानभूमी आहे, क्रीडांगण आहे आणि दुसरा विषय असा क्रीडांगण आहे सुद्धा आहे. परत दफनभूमीसाठी सुद्धा तिथं जागा आहे, थोडी आम्ही राखीव ठेवलेली आहे आणि झाडे लावलेली आहेत तिथं आम्ही. असे बरेच प्रकल्प तिथं आहेत आणि पाण्याची टाकी वगैरेसाठी सुद्धा तिथं जागा, कारण आम्हाला दुसरीकडं गावाचं 1 गुंठाही कुठं गावठण शिल्लक नाही आहे, कुठेच नाही आहे गावात. जरी कुठं जागा नसल्यामुळे आमचं जे कृषी भवन होतं ते आमचं माघारी गेलं, केवळ फक्त जागा नसल्यामुळं. आणि आत्ता बी आमची तिथं स्मशानभूमी आहे तर त्याचे बी फोटो वगैरे आहेत आमच्याकडे, काही विषय नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही कागदपत्रासाठी प्रथमतः आमचे तहसीलदारांना पत्र दिलेलं आहे, गट शिक्षण अधिकाऱ्यांना तर आधीच दिलेलं होतं. त्यानंतर आपले जिल्हाधिकारी ह्यांनाही 2 ते 3 वेळा निवेदन दिलेलं आहे. आधी आमदारांना सांगितलं, आमदारांनी त्यांना फोन केल्यानंतर परत आमदारांनी सांगितल्यानंतर स्वनिवेदन दिलं, माझ्या आमदारांना स्व दिलेलं आहे. अशा आम्ही भरपूर जणांच्याकडे गेलो आणि सगळ्यांना आम्ही सांगितले, पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे. तरीसुद्धा आमच्या ह्या प्रकल्पाला विरोध आहे. एवढंच. सध्या काय परिस्थिती आहे? सध्याला त्यांनी पोलीस बंदोबस्तात काम चालू केलेलं आहे. आम्ही तिथं गेलो बी होतो पण त्यांनी उत्तर द्यायला ते डायरेक्ट टाळटाळ करतात
की ते डायरेक्ट सांगतात आम्हाला वरनं मुख्यमंत्र्यांनी सांगितले म्हणून. त्यांनी काम चालू केले पण ग्रामपंचायतीला कसलंही पत्र नाही किंवा त्याचे शेवटी पत्र दिल्यानंतर त्यांनी सांगायला पाहिजे की तुम्हाला ह्याचे समजा गावासाठी काय फायदे असेल तर ते बी सांगायला पाहिजे. फायदे तर सोडा त्यांनी काहीच सांगितलेलं नाही. पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका आमची असं आहे की जर आमचा हा लढा चालूच राहील, आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा भेटणार आहे आणि आम्ही कोर्टात सुद्धा जाणार आहे. नमस्ते, मी प्रवीण बाळासाहेब सनस, ग्रामस्थ राजेवाडी तक्रारवाडी. तर आमच्या तक्रारवाडी राजेवाडी या गायरान क्षेत्रामध्ये होऊ घातलेला प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प, जो आमच्यासाठी अत्यंत कुठलाही फायद्याचा नसताना हा प्रकल्प आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न सध्या कर्वे होत आहे. तरी या प्रकल्पास आमचा सर्वांचा विरोध नक्कीच आहे आणि विरोध कायम राहणार आहे. तर विरोध का? तर या गोष्टीसाठी आपण तक्रारवाडी राजेवाडी गायरान क्षेत्रामध्ये इतकी भयानक परिस्थिती असतानासुद्धा त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी खर्च करून स्वखर्चाने आतापर्यंत 4.5 लाख रुपये खर्च करून तिथं मैदान उभं केलं. त्याच्या शेजारी आपण त्या ठिकाणी सर्वानुमते एक स्मशानभूमीसाठी त्या ठिकाणी आपण जागा निवडली. त्याच्याच बाजूला जिल्हा परिषदची शाळा आहे, अंगणवाडीची शाळा आहे, तसेच पाण्याची टाकी आहे. आत्ता आपण प्रकल्पाकरवी तिथं झाडंसुद्धा लावलेली आहेत. तर एवढ्या सगळे प्रकल्प त्या जागेवरती सुरुवातीला सुरू असूनही आत्ता येणारा जो सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे. आणि या प्रकल्पासाठी आमचा पहिल्यापासून विरोध आहे आणि इथून पुढे कायमस्वरूपी विरोध राहणार हे मात्र नक्की. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.